नवापूर येथील पूरग्रस्त भागाची नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी। 25 जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केली। नागरिकांनी मांडलेल्या व्यथा ऐकून घेत त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यांना केल्या। 25 जुलैच्या रात्री तालुक्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले का? नुकसान नेमके काय झाले त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली। प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुठलवाडकर यांनी पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली। जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, तालुका अध्यक्ष जालम सिंग गावी त्याप्रसंगी उपस्थित होते। शहरातील इंदिरानगर, इस्लामपुरा, देवळखडी, नई होंडा, राजीवनगर, ईदगाह रोड, नारायणपूर रोड, जामिया दारुल एहसान या ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिरहाडे, नगरसेवक आरिफभाई पलेसरिया, हारून खटीक, जिल्हा परिषद सदस्य राया मावची, रतनजी गावित, माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, पश्चिम भागातील सरपंच व शेतकरी, माजी नगरसेवक फारुख शाह, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील, शहराध्यक्ष अनिल वारुडे, किसन कोळी, दिनेश भोई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर।